पाहू शकता पूर्ण पुरी तळतोय. पोळी तर राहिले भाऊ नाही का लागले. आमचा लाल्या कुत्रा आहे. आम्ही गेल्या प्रसाद खोबऱ्याचा खोबऱ्याचा समोर दाखवते. प्युअर व्हेजिटेरियन कुत्रा आहे बघा. बघा कसं आहे शिर्डी सगळं खातोय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आता मी मस्त तोंडात पाय धुतलेत, कारण की इथं पाण्याचा जास्त सोय नाही म्हणून ना सगळ्यांनी तोंडात पाय धुतले. आंघोळी कोणीच केलं नाही, मी पण आंघोळ नाही केली. आता मस्त आता आमचा नाश्ता बनतोय तिथं रेडी. तर चला आता मी नाश्ता करायला जातोय. कुठं बसतो सगळे हात नंतर परत ओरलं तर ना जाऊ दे, दोन जाऊ दे. दाखव जरा आमचा डॉगेश भाई. आमचा लाल्या कुत्रा आहे. आम्ही गेल्या प्रसाद खोबऱ्याचा खोबऱ्याचा समोर दाखवते. प्युअर व्हेजिटेरियन कुत्रा आहे बघा. बघा कसं आहे शिर्डी सगळं खातोय. सगळं अख्खे आले अख्खे. हे रक्षा करतो रात्री त्यांनी पोहे पण काढलेत. त्याला सगळं 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 जातंय. अरे असा कोणताच कुत्रा नसेल खात. आपल्या इथले बिस्किट पण नाही खात. पारलेला वैतागलेत मारी खायला बघतात. हा छोटे पाणी दिला. आजच्या दुपारचा जेवणाचा बेत आहे. पुरी भाजी आहे. सागर भाऊ आणि आशिष भाऊ दोघं बनवत होते. आणि मनी मॅव हे मनी मॅव पापड भाजत बसत तिथं एक जण साईडला बसून. वरच्या चिमटा घे फक्त. चिमटा कच्चे नका ठेवू. अंगारा कोणी ठेवले पुरे तो पावर झालेत. पापड हे करून दे तुकडे घेतले. हा बारीक पापड भाजून घ्या. चुरा करू एकदम. आणि आणि हा मसाला एक नंबर मध्ये दादा त्याला सोड झाला. मिरच्या पण तळायच्या. कोथिंबीर राहू दे त्याला टाकायला वर. एका तिला चुरा बारीक करून ठेवले. सो हे गाईस आजकाल एक पण टक्कर नाही खाल्ली अजून नाही का. मागच्या टायमाला खाल्लेल्या आम्ही गावाकडे आलोय नाही का. पुरा तळू आहे आम्ही गावाकडे आले आमच्या. पाहू शकता पूर्ण पुरी तळतोय. पोळी तर राहिले भाऊ नाही का लागले. स्टार्टिंगला पण बाबूल तेल थांबले का? तेल कसं काय थांबल? तळ 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 पूर्ण तळ. मस्ती केली अरे मग आता बोलत मस्त पुरी चटणी. टक्कर भेटली. तर मित्रांनो, आता आमचं जेवण रेडी. आता आम्ही चाललोय जेवायला बाजूच्या घरामध्ये. इथं सगळा मिरचीचा ठसका उठलाय. मिरच्या मस्त तळलेत गरम गरम. जेवण पण एक नंबर झालंय. तर आता आम्ही इथं जेवणार. जेवून इथून डायरेक्ट निघणार समोरच्या डोंगरावर जायला. तिथून तुम्हाला दिसत असेल तो बघा तो. आता तिथं टॉपवर जायचं आहे आम्हाला थोड्या वेळात. तिकडे जाणार आहे. मग तिथून डायरेक्ट घरी. चला आता जेवण घेऊया. ही जी माझ्या मागं वावडी आहे दिसते का तुम्हाला? आम्ही पाणी हे प्यायचं पाणी. आणि एवढ्या डोंगरावरती 3,500 फूट उंचावर हे पाणी आटत नाही. 12च्या 12 महिने इथं पाणी रेग्युलर चालू असतं. काय असं म्हणजे हवा पण एवढी चालू. बाकीचे 2-4 बावड्या आहेत त्या सगळ्या आटून जातात उन्हामुळं. कारण की एवढं कडक ऊन एवढ्या उंचावर. पण ही बावडी चुकत नाही. बावडी तसल्या तशीच आहे. 12 महिने 12 महिने. पण मी काय होतो बस बस मुझे प्लेटला आहे आणि तुला काय असं करायचंय? झालं पोट भरलं त्यांचं. इकडे खाल्ले पण नाही.
तो बघ ना कसा महाग बसला त्याच्या. भाजी गायब केली का त्याने? तो कॉम्प्लेट जावा कसा फुल गँगवर फुल हात बी ठेवून फुल अरुण. ही बावडी आहे मित्रांनो. या बावडीतून प्यायचं पाणी वगैरे आपण घेऊ शकतो. ह्याच्यातच ठेवतो का संदीप? नाही बसेल का बंद यात? चलो 3 नको टाकून ती पिशवी फाटेल मग 100%. हा तेच वाटतंय. चला आता आम्ही इथून पाणी भरून घेतलंय पिण्याचं पाणी, कारण की एवढंच पिण्याच्या पाण्याची सोय, बाकी सोयच नाही. तर आता आम्ही इथून निघतोय. बॅगी सगळ्यांनी रेडी केल्यात. इथं फक्त माकडं आले त्यांना चणे टाकलेत, बाकीचं चला आता रेडी निघायचंय खाली. तर आता आम्ही निघणार आहे खाली आणि त्याच्या आधी तुम्हाला दाखवू का आम्ही किती उंचावर आहे. हे बघा ह्या बिल्डिंग आहेत 15-15, 20-20 माळ्याच्या आणि इथून बघ किती छोट्या दिसतात एकदम. तर आता आम्ही रेडी आहे खाली उतरण्यासाठी. फोन पडला असता आतून फोन सटकला होता. तर चला आता लेट्स गो. पाण्याची कॅन घेतले सर्वांनी एक भरून, बॉटली पण घेतल्यात आणि आता खाली उतरायचंय. हा लाईनशीर सगळी सह्याद्री आहे. सगळ्या सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत मित्रांनो. मरणाची हवा चालू आहे का, काटे बिटे पण आहेत. आता आम्ही चाललोय पाचपीरला. पाचपीरचं मंदिर तिथं, तिथे जायचं आता आम्हाला. 1 घंट्याचा ट्रॅक आहे इथं दादिमावरून. तर तिकडं जाऊन मग आम्हाला खाली उतरायचं आहे. आता तर आम्हाला डोंगर चढायचं आहे 1 घंटा अजून. चला इथं काटेरी झाड आहे सगळे, लय काटेत. तर अर्ध्या तासानंतर आता हवा लागली आम्हाला, सावली भेटली, कारण तरी पण वरच चढायचंय. आणि जेवलोय ना, पोटभर जेवून घेतलंय म्हणून आम्ही, कारण की जेवलोय जरा ताकद तरी राहील अंगात. पुरी भाजी बनवलेली सकाळी मस्त. तर मित्रांनो आता चढून मी वरती थांबलोय थोडं, कारण की अर्धे जण गेलेत वरती पण अर्धे जण अजून खाली आहेत. तर त्यांना रस्ता माहिती नाही, 2 रस्ते जातात. त्यांना वाट दाखवायसाठी मी थांबलो आणि दम लागलाय, कारण की चढण आहे. हे इकडून या. हा पाणी पिऊ ना. वाट बघा मित्रांनो, वाट कशी आहे झाडी झुडपीतून. सगळे ग्रुप करत चालले आहे का. आलोय आता आपण राहुलला, थोडंच बाकी. तर आता खूप वेळानंतर आम्हाला जंगलमधून बाहेर आलोय आणि ऊन लागले. हे समोरचं खजूर आलेली पिवळे पिवळे. हा काळे पनीर दादा काढ दादा. काळे खायचे कबूतर खजूर मागच्या वेळेस मी काढलेले काळे. आपण किती काढलेले, किती काढलेले. हे खजूर खातात. अरे हेच आहेत ना खजूर, आहेत खातात ना बाबा. हेच ओरिजिनल आहेत का? अरे बघ पडलेले पण असतील. दादा खांद्यावर बसतो का? दादाला खांद्यावर घ्या. काढलं का? पडले हो इथं. त्याने इथे एक इथं बघितलं का? हो इथे बरोबर हा काळावाला बरोबर आहे का? नाही उचल कुठे दिसतंय का? दिसतंय. असतील रे देख. हा पडले. हे कच्चे आहेत ना दादा? काळे पाय काळेवालेच पडले. हे कच्चे आहेत रे. अरे काळे पण आहेत बघ. खजुरे लय खजुरे. चला पुढं चला खाली जाऊ. खाल्ले मागच्या वर्षी खजूर. रे खावा तुम्ही. काढा ते काळे वरती जाऊ. हे पडले ते सगळे. ते नाही
भारी लागते वरती लागली झाडाला खाली पण त्या साईडून बघ किती गोड आहे पूर्ण बागल खजूर आहे. शिडी आलं शिडी ए कापावर लागतंय घे मग खा पूर्ण खा घे तुला ठेवले पूर्ण का तुला पण नाही आवडले खिचखिच्यात तर आता आम्ही पाचपीरला पोहोचणारच आहे 5 मिनिटात आणि त्याच्या आधी इथं खजुराचे एवढे झाड आहेत ना सगळ्या झाड सगळे खजुराचे झाड आहेत इथं आम्ही आता खजूर खाल्लेत इथून आता इथून आता खाली उतरायचं आम्हाला